विजन दापोली इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घोषित. उर्दू शाळांचा डंका. मुलं ही आपली संपत्ती असून त्यांच्यावर नियोजनपूर्वक लक्ष केंद्रित केल्यास जिल्हा परिषद शाळांचा नक्की विकास होईल. गणेश मंडलिक गटविकास अधिकारी. विजन दापोली 2023-24 अंतर्गत VDS इयत्ता चौथी शिष्यवृत्ती अंतिम परीक्षा केंद्रांवर दिनांक 16/4/2024 रोजी 27 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पंचायत समिती दापोली गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सदर परीक्षेचा निकाल आज दिनांक 29/4/2024 रोजी घोषित केला. यामध्ये हरणे उर्दू शाळेचा अदनान लुकमान कुरवले याने 300 पैकी 288 गुण मिळवून तालुक्यात प्रथम, तर बुरोंडी उर्दूच्या अयान असिफ पठाण याच्यासह देगाव शाळेच्या मिहीर महेश घाणेकर या दोघांनी 270 गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर शिरखल ओलवणच्या ऋग्वेद दत्तप्रसाद गुरव याने 268 गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. निकाल घोषित करण्यापूर्वी संध्येला गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात, अण्णासाहेब बळवंतराव, विजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय सिरसाट, सचिव सुनील कारखेले, विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, बळीराम राठोड तसेच विजन दापोली मुख्य समिती सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत निकालपत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गणेश मंडलिक यांनी मुलं ही आपली संपत्ती आहे, त्यांच्यावर नियोजनपूर्वक लक्ष केंद्रित केल्यास जिल्हा परिषद शाळांचा विकास नक्कीच होईल व पटसंख्याही वाढेल असे मत व्यक्त केले. सदर परीक्षेत 50 विद्यार्थी निश्चिती करण्यात आले असून प्रभाग केंद्रशाळा निहाय निकाल यासोबत देण्यात आले. सदरचा निकाल संबंधित विद्यार्थी, पालक, SMC यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावा व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा स्तरावर सत्कार व अभिनंदन करण्यात यावे अशा सूचनाही तालुका गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दिल्या असून तालुका स्तरावर लवकरच गुणवंत विद्यार्थी, शाळा यांच्या यथोचित सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाईल असे सांगून त्यांनी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, पालक यांचे अभिनंदन केले. महामुंबईसह मिलिंद खरपाटील, दापोली.